काय ग बायको, काय करते? काय नाही हो. हे बघा ना, माझं नख तुटलंय सकाळी. हा बरं, जाऊन दे आता. कामाच्या गाड्याचं काय झालं, बघितलं का नाही? अहो, मी सगळ्यांना सांगितलंय शोधायला, कुठंच भेटत नाही हो गडी. ह्याला अवघडच काम आहे भाऊ. बरं, फुलाचं काय डेकोरेशन केलंय? अहो, तुम्हाला माहित नाही का माझं किती प्रेम आहे ह्यामध्ये. मग बायको फुलासारखे गोड, हो. एवढे छान छान फुलं. अरे वा. हा ना. मग काय ग, किती उशीर आलेच ते काय ना, पाहुणे आले होते घरी, आमची काकू चुलता आले होते. अगं, पाहुण्यांचं राहून दे, पण तुला माहिती इथं किती काम असतात. माहिती आहे ना, मी मालकीन लगेच करून घेते. काय करायचं सांगा. ते हे काढून घे, गवत काढून घे. हो का, ते काल चाळ्यातलं ना. हा, बरं बरं, ठीक आहे. आणि जरा आहे ना असं उशीर करायचं बंद कर ग, बाकीची कामं तशीच राहून जातात. तुला किती वेळा सांगितलं मी. नाही, आजच्या दिवस ते कसं माझ्या आईला जमत नाही ना, उठता बसता येत नाही ना, त्याच्यामुळं मलाच करायला लागतोय ना चहा पाणी. आणि पाहुणे वर्षातूनच आली होती, लगेच करून घेते का. बर बर, जा करून घे. खरंच चांगली आहे बर का ही, खूप इमानदार सुद्धा आहे. 2 वर्ष झालं आपल्याकडे ते कामाला आहे, बरोबर का नाही? पण बिचारीचं अजून लग्न नाही झालं. मला आहे ना खूप वाईट वाटतं बरं का. तिच्या घरी आई एकटीच असते, ती पण आजारी असते, म्हणून ना मी कधी तिला काही जास्त बोलत नाही, उशीर जरी झाला तरी. आणि तिचं लग्न पण नाही झालं. ओ मग काय मी बघू काय तिला? हा, मग बघ ना, उलट चांगली आहे तुम्ही बघितलं तर. मीच तुम्हाला सांगणार होते, पण सांगता सांगता राहून गेला. आता बघाच तुम्ही खरं तिला नवरा. बर, बघू ना मग. बघाच. बरं, एखादा कामगार असला ना, ते सारखाच गरीब, तर बघू मग. आपल्याला कामाला एक गडी होईल, त्याला पण चांगला नवरा होईल. हा, जमल ना. तिची काही एवढी अपेक्षा नाही, श्रीमंतच पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण तिला सांभाळणारा असला ना तरी लय होईल, बरोबर का नाही? शेवटी कुणाला कुणाची साथ हवीच असते, बरोबर का नाही? बरोबर. मग चाल. मग कोण आले? विक्रम, हा, बोला ना. माझ्याकडे आहेत 4 गडी, हा, पण तुला गडी लागत होता ना. मग लागतोय. हो की, हे ना पाटलाच्या मळ्यात होते, तिथं यांचं काम संपलंय. हा का? त्यांना म्हणलं चल मग विक्रमला लागतोय गडी. कसे कामाचे आहेत का? चांगले. कामाचे म्हणजे ते एकटे 10 आणि 12 एकर शेतीचं काम सांभाळीत होते. असं होय. 10 म्हशी. करणार का पण नीट काम? करणारच कामच करत असतो आपण. काम चुकारपणा जमणार नाही बर का. आपण काम चुकापणा करीत नसतो. मी कंटिन्यू बघतोय, कामाचे लय आहे. पण काय झालं आता, त्यांनी ते यंत्र आणलंय म्हशीचं दूध काढायचं, त्याच्यामुळे त्याला काम नाही. ते आलता माझ्याकडे, म्हणलं माझ्याकडे आहेत 4 गडी, विक्रमला लागतोय, चल मी घेऊन जातो. करता का आमच्या इथं काम? पगार पाणी काय देतात? किती घेणार तू पगार सांग? हे पा, 15,000 रुपये घेईन मी खाऊन पिऊन. हे बघ, तुला मी सांगते, 10,000 रुपये देईन मी तुला खाऊन पिऊन. 10,000 रुपये? हा, जमतंय तर कर, नाही तर जा बाबा. मी एकटाच आहे. एक काम करा, असं करा, 13,000 द्या मालकीन बाई. हे पा, पण मला जेवायला काय काय लागत माहिती का तुम्हाला? हा, 3 टाइम जेवायला लागत. 3 टाइम? हा, आणि हप्त्यातून आहे का 4 वेळेस मटन, मासे, चिकन चिल्ली लागत या, अंडे बी लागत. काय आहे हे? अरे मी तुला काय म्हंटल, 10,000 रुपये देईन मी तुला खाऊन पिऊन, आणि तुम्हाला 13,000 मागताय, आणि वरून अजून तुझी ऑर्डर का? अहो, हे पहा ना, माझी तब्येत कशी आहे खाऊन पिऊन. हा, पाहिलं ना. तब्येत आहे. एक काम कर, जा तू, नाही परवडत तुम्हाला. बरं बरं बरं, 10 द्या, चला जाऊ द्या. 10 म्हणतात ना तुम्ही, 10. बरं, अजून कोण कोण आहे मग कामाला इथं? एक बाई आहे बर का. हा, हा, गडी गडी नाहीये. नाही आहे? हा, म्हणूनच आम्हाला ठेवायचं होतं ना. एकच बाई का? हा, एकच बाई आहे. जाऊ दे मग, 8,000 द्या. 8,000? हा, चालून. जमल. मग ना तू तुझं खाण्यापिण्याचं तू टेन्शन नको घेऊ, हा. मी बघते. बर का बाई, पण राह खाय प्यायची सगळी सोय होती ना. हा, तिकडं हाय एक रूम, तिकडं राहा शेड मध्ये तू. कारण मी एकटाच आहे. हा, ठीक आहे ना. मग मग लग्न नाही झालं, काय नाही अजून. हो, जमल, पण काम चुकारपणा करू नको, जमणार नाही मला अजिबात. अहो म्हणता तेवढं काम करीन मी. तुम्ही मालकीन बाई टेन्शनच घेऊ नका. हा, बघू. बर, जा मग, चल, तुला सगळं दाखवा ना दाखव. मग आधी. हा, चल. कामाची नाही अडचण, काम लय करतोय तो. दाखव तुम्ही सगळं. जाऊ का मी आता? हा, चालेल. भाऊने चांगलंच काम केलं. बाई, त्या आंब्याच्या आळ्यातलं गवत काढून झालं, आता भेंडीतलं एवढं पटपट गवत काढून घेते. आज मला उशीर झाला यायला. मालकीन बाईला अशी खुश करते ना मी, बघ.
मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, होती है दिलबरों की इनायत कभी कभी. आईला त्या कामवाले बाया संग आहे ना ओळख करून घेऊ गड्या, बघू इथं काय लग्न बिग्न झालेलं आहे का काय. बाई मालकीन बाई तशी चांगली आहेत. एवढा उशीर झाला तर बोलल्या नाहीत काय मला. हो कोण आहे बसू का? तुम्ही? कोण आहे तुम्ही? आता मला ठुलाय नाही इथं. कुणी? मालकानी आहे. कशाला? कामाला ठुलं मला ते नाही आता. हा का? हा मग काम करा जावा ना. नाही करू ना आता आपण. तुम्ही कामाला इथंच आहेत ना हा आणि मग मी बी इथंच आहे. आता आपण दोघं मिळून काम करीत जाऊ. हा माझं मी खुरपते. तुम्हाला जस्ट काय काम सांगितले ते करा, नाही तर आमची मालकीन बाई ना लय डेंजर आहे माहितीये का. त्यांना आवडत नाही असं काम बिन करता बसलेलं. बरं मी काय म्हणतो, हा आपण आहे ना आता एकाच खात्यात असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेता राव एवढं. पण त्यांनी मला नाही ना सांगितलं तुम्हाला कामाला लावलंय. मग दोघं एकत्र काम करायला सांगितलं तर मी करेल ना तुमच्या सोबत काम. तुम्ही कुठे घेत राहिला बाई? का हो? हा आहे इथंच आहे खाली मळ्यात. तिथं खाली मळ्यात आहे का? हा तुमचं लग्न झालं नाही ना झालं करायचंय. नाही? अहं. अच्छा, जमून काढ्या बघा. काय म्हणले का? नाही काय नाही. घरी कोण कोण आहे? माझ्या घरी ना हा? माझ्या आईची एकटी आहे आणि मी. एकटीच आहे? हा मग ते कसं आहे आईची मदत करायला ना कोण नसतं काळजी वगैरे घ्यायला ना, म्हणून मी माझं लग्नच नाही केलं. अरे अरे. तुम्हाला बाप नाही आहे? बाप होता. हा नका बापाचं नाव काढू. नको. गेला काय? हो हो गेला हा. कुठं वर गेला का कुठं दुसरीकडे कुठे गेला निघून? अहो रडू नका हो बाई. बाई उगी उगी बाई. काय झालं? काय झालं? मी जन्मले होते ना 6 महिन्याची होते तेव्हा एका बाईला पळून घेऊन गेला. अगं बाबो, काय झालं? बाहेर पळून गेला घेऊन? ते मला बापाचं प्रेमच नाही भेटलं आणि भाव होता ना तो पण दारू पित होता, त्यामुळं चुलत्यानं आमच्या इथनं हाकलून लावला. असं का? मग तुम्ही दोघीच माहिली की आता राहिला? हो. नका रडू बाई. तुमचं झालंय लग्न? हा तुमचं नाही अजून लग्न झालेलं. तुमचं तर वय झालंय की. वय झालं पण आहे ना आमच्याकडे आता पुरीला तुटवड म्हणजे कमीच आहेत एकदम. पहिले ना लय पुरी होत्या पण मी लहान होतो तेव्हा. आता नाही पुरीच नाही राहिल्या आता. तर वय होऊन पुढं पार गेलं निघून. पण तुमचं पण काहीतरी स्वप्न असेल ना, लग्न करावं, पोरं व्हावं, आई बापाला जेवण खाणं घालावं. आई बाप आहेत ना? हा आई बाप मपल्या आहे फक्त मला बी. हाय का? हा ती मपल्या भावाकडे राहते तिकडं. मग तुम्ही कुठं राहणार? हा तुम्ही मी इथंच आहे आता यांची इथंच आहे राहायला. म्हणजे इथंच राहणार? हा तेव्हा ती खोली दिली मला तिकडे ते. टी शर्ट का? हा ती शेड. पण ऐका मालकीन आणि मालक लय डेंजर आहेत. ते ना काम केलं ना लय, काम नाही केलं ना लय बोलतात, आणि काम केलं ना जे पाहिजे ते आपल्याला देतात. तुम्ही काय करायचं, सकाळ तिथंच झोपा, तिथंच खावा, उठा, तुम्ही काम करत जावा. आणि तुम्ही म्हणा नाही का त्यांना एखादी मुलगी बघा माझ्यासाठी, ती बघून देतील तुम्हाला. तुम्ही जावा आता. जाऊ? हा पण मला वाटतं घडीभर बसवत काय नु. का हो? ते म्हणलेत पण आमचा स्वभावला चांगला म्हणले होते ते. बरं हा मग मग आज आहे ना फक्त दाखिला ते नाही हे तू तिथं राहिला शेड बीड. हा. उद्यापासून कामाला राहणार आहे पण मगापासून लागलोय आता. मीच ना त्यांचं कवा कवा ना मालकीन बाईला एवढा स्वयंपाक जमत नाही ना, हा. मग मी स्वयंपाक बनवत असते. मग तसं नाही का तुमच्या आई नाही घालायला इथं जेवण, मग मी तुम्हाला दिल थोडं थोडं खायला चांगला. बाई हा पण एक विचारू का, हा तुम्ही लग्न करताना का माझ्या संग मग? होय मी काय म्हणतो, हा कम रडत असते तू? मला ना कोणाचंच प्रेम नाही भेटलं, बापाचं भावाचं, बहीण तर नाहीच. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, जितनी चाबी भरी राम ने, अरे उतना चले खिलौना. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. तू ना आता आहे ना काळजीच करू नको. कस काय? मी ना तुझ्या संग लग्न करतो. काय हा माझ्यासोबत लग्न? हा. पण मला आतापर्यंत असं कोणच म्हणलं नाही. नाही मी म्हणलो ना आता तुला, हो लय जीव लावून तुला अशी फुलात ठेवीन, फुलात एकदम. हा का? हा पण
मालकीनबाई आणि मालक लय डेंजर आहेत. मला म्हणतील तू असं कशा पाय केलं, मला नको नको, मला भीती वाटते. नाही काय नाही बोलायचे ते, आ काय नाही बोलायचे. तुम्ही बोला ना मग. मी बोलन. चला, चला. माझं नाव सांगू नका. नाही नाही तुझं नाव नाही सांगत. चल. होय, माझं तर आता टेन्शनच गेलं, हाय का नाही. गडी भेटला आपल्याला, बरं झालं. कामाचं आता टेन्शन नाही राहणार आपल्याला, बरोबर का नाही. तेच की. काय ग, इथं काय करताय? ते काय जेवणाची सुट्टी केली ना मी. सकाळी जेवणच केलं नव्हतं येताना, नाही का. अगं जेवण अजून तर आम्ही इथंच बसलोय, ह्यांचं कुठं जेवण आलं मध्येच? आ एवढं लवकर भूक लागली काय? हो, मी सकाळी जेवलीच नव्हती ना, ते पाहुणे आलते ना घरी. लय काम केलं आम्ही. लय केलं का? हा तुला जमलं का काही काम? हा मरणाचं काम केलंय मी. नक्की? हा मी अजून काय बघायला आले नाही बरं का कामाचं काही. नाही, मी पण ना आळ्यातलं गवत काढलं, आंब्याच्या भेंडी खुरपली आणि मग नंतरच्याला ह्याला म्हटलं चल मी जेवाय चालली. ते जरा खाली ठेव बरं. आ हे खाली ठेव. खाली ठेवते लागत. बर. मालकीनबाई जेवा मग, जेवा मग. आता काय? जेवण करून घ्या. पण मी काय म्हणतो मालकीन बाई, माझ्या जेवणाचं काय? अरे देवा, काय काळजी करू नका, मी आणलाय डब्बा. आमरस चपाती आणली. ते काय झालं, आज आमच्या घरी पाहुणे आलती ना, त्याच्यासाठी तुला देते मी आमरस चपात्या. देते ना? हा, चालेल तुम्ही ना? आराम करा, आम्ही जेवण घेतो. तुम्हाला देऊ का थोडा आमरस? नाही नाही, तुम्ही जेवा पोट भरून दोघं. तुम्ही खा आ? पोटभर. काय कर? नंद- काय चाललंय तुमच्या तुमचं? केसात काय गेले मालकीनबाई? काहीच नाही गेलेलं हाय ना. काय नाही. मालकीन बाई, मला गाणे येतात बर का. गाणं क्या सोनं बी, हा लगेच आठवलंय. मला बरं का? तिच्या केसामध्ये गजरा, अहो फिरताना सगळ्यावर नजरा. या पुरीचा बघून घ्या नावा नकरा. या पुरीचा बघून घ्या नावा नकरा. हिच्या केसामध्ये गजरा, हिच्या केसामध्ये गजरा, फिरताना सगळ्यावर नजरा. या पुरीचा बघून घ्या नावा नकरा. या पुरीचा बघून घ्या नावा नकरा. अरे वा 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 वा. वा वा वा. अरे आम्ही ना असंच रोज डान्स कराल, एक रोज गाणं म्हणत. बर बर, जमल. चांगलीच म्हणजे गोष्ट. सकाळी आले हे पहिले डान्स करतील आणि मग बाकीचे काम करतील. हा भारी बोलता गाणी पण तुम्ही. गाणे एकदम अगं सुपर. पण मी काय म्हणतोय, हा आपल्याला कामाचा गडी तर भेटलाच, हा गाणे चांगलंच म्हणतोय रे. हा, तेच ना. लयच फ्रेश वाटलं माहिती का तुमचं गाणे मालकीन बाई, ऐकून. हा, तुम्हाला एक सांगू का, सांगा की. आम्ही दोघं जण आहेत ना, लग्न करणार आहेत. काय? लग्न? हा लग्न? हा कसं काय? हा कसं काय लग्न? मालकीन बाई, आमचं ठरलं. एका तासात? हा एका तासात. कसं काय शक्य आहे? एका तासात कसं काय कोण ठरू शकतं? मग मालकीनबाई, ते ना म्हटलं तुला लय जीव लावल, तुला कोणाचीच कमी पडू देणार नाही. तुम्हाला तर माहितीये मला बापाचं प्रेम नाही भेटलं ना, भावाचं अगं हे कोणाचंच बघ. नाही. आणि माझी आई तुम्हाला माहितीये सदैव आजारी असते. मग असू द्या ना, आम्ही इथंच राहतो. माझ्या आईला पण ना मी इथंच घेऊन येते. मी तुमच्यातच काम करते. अगं पहिले माझं ऐकून घे. चांगलाय का तो? तुला आवडलाय का? आता हे बघ, एका तासात कोण कुणाला ओळखू शकत नाही. पण तू आता म्हणतेच लग्न करायचं, तर आपण काय बोलणार आहे? बरोबर का नाही? नाही मी जीव लावीन तिला लई. लई आणि जीव हे लावीन मालकीन बघ, बाई. नक्की जीव लावशील का? हा. का तेवढ्या पुरतं बोलतोय? शपथ लई जीव लावीन मी तिला. बघा, ती 2 वर्षापासून आमच्या इथं कामाला आहे. तिला जर धक्का लागला आणि तिला काही त्रास झाला तर बघ मग तुझ्या. मग गच्चुरं धरून आणा मग बस का हा. मालकीन बाई. हा हे बघ, काळजी करू नको. मला पण असं वाटत होतं की तुझं लग्न व्हावं, हाय का नाही? अरे काय म्हणते, काय रे सरपंच, इकडं काय करतो विक्रमच्या यांची इथं? कशा कामाला. सरपंच? नमस्कार. इकडं काय करतोय? कामाला मी त्यांच्याकडे कधीपासून? आजपासूनच लागलोय. आता 1 तास झाले ते येऊन तरी. एक तास झाला. हो हो. काय लयच हसून खेळून गप्पा चालल्यात बघ. काय झालंय, हा तिकडं पाटलाच्या मळ्यात होता. काय त्यांनी दूध पिळायला होता म्हशीचं. तुमच्याकडे आहेत का म्हशी? अहो नाहीये ना. होय हो, मी तेच म्हणणार होते, आपण एक म्हैस घेऊ आता. म्हणजे कसं, आता इतके दिवस आपण बाहेरचं दूध पित होतो, म्हैस घेतली तर आपलं घरचंच होईल, हाय का चांगलीच नाही? गोष्ट आहे.
आणि हा पण आहे गडी म्हशी आता. पिळतात त्याला. अनुभव आहे ना. त्यांनी म्हणजे दूध पिळायचं मशीन घेतलं ना, पहिलं गायांचंच होतं, आता म्हशी पिळायचं पण आलंय मशीन. हा 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 त्याच्यामुळे मग ते याचं ड्युटी संपली. हा बरं झालं तुम्ही लय इमानदार आहे बरं का. हो ना. काम म्हणजे कामच करतोय, कामाची काळजीच नका करू, इमानदार पण आहे. हा आणि त्याची आईच असते मला वाटतं घरी आहे ना, हा मग आपल्याच राहते. याचीच आई असते. हा आणि सरपंच तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते. काय? हिला तर तुम्ही ओळखताच ना. हा किती वर्षापासून 2-1 वर्ष झाली तुमच्याकडे कामाला आहे. हा. आपल्याकडे कामाला होती ती. आता आमच्या डोक्यात होती का आहे? आहे. आता नाही का? आहे. नाही नाही आहे हो. आहे का? आमच्या डोक्यात तेच चालू होतं की तिला एक चांगलं नवरदेव बघावं. बर. चांगली मुलगी आहे बिचारी आहे का नाही. हा. तर मग आता ह्यांचं एकदा असं ठरलं. हा? हा अरे वा, लय भारी काम झालं. एकदम पक्क ठरलं. पक्क ठरलं. हा अरे वा, तुला पसंत आहे का? हो. बरं झालं, मी याला चांगला ओळखतो बरं का. आणि खूप इमानदार, खूप कामाचा गडी, खूप मेहनती, व्यसन नाही, काही नाही, काही नाही. फक्त त्याला मटन चिकन खायला लागत असतो बा. पाटलाची तिथे भेटायचं, तुम्ही द्या. मी दिल ना आणि तुमचे धरून तर आहेच. हो चालतंय, एक काम करा ना, त्यांच्या लग्नाचा खर्च आहे ना, तुम्ही आणि मी हा मिळून हा करू आपण. नक्की हा? नक्की. आणि मस्त्या माणसामध्ये लग्न लावून 10-5 माणसात आणि खूप चांगलं होईल गाड्या. जमल ना का. जसं तुम्ही म्हणाल तसं मालकीन. आता तरी स्वतःच्या मर्जीने वाग. त्याची तरी काय आईची, आता मी तुमच्याकडे नेहमी येणं जाणं आहे. काय आईला इकडेच घेऊन इथंच राहतील सगळे. हो हो जमल ना, काय हरकत नाही. ए, जेवला बरं का तिला. हा लय जीव लावीन मी तिला. हा? नक्की ना. हा आणि गाणे खूप येतात त्याला, म्हणे गाणं. तुझ संग प्रीत लगाई सजना 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 हो रामा हाय बेदर्दी हाय बेदर्दी तुझ संग प्रीत लगाई सजना 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 हो रामा. वा 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 वा. पाहिलं का, आवाज लय मस्त आहे हो हा त्याचा. खूपच मस्त आहे. हो नाही, भारी काम झालं गाड्या. एक काम करा, आपण यांचं लग्न आहे ना उद्याच लावून टाकू. जमल जमल. आज मी ह्यांची सगळी तयारी करते. हिला जरा कपडे वगैरे घेऊन येते, साड्या, ह्यांना ड्रेस आणते. मी काय म्हणतो, गुरुजींना इथंच बोलून घेऊ आणि इथंच लग्न लावू आपण. जमल ना. काय करायचं, 10-5 माणसं बोलू आपण. हा? चालेल, ठीक आहे. येऊ का मग मी हो, हो. उद्या सकाळी 9 वाजता मी येतो बरोबर. हा गुरुजींना जमल. घेऊन येतो, लावून टाकू इथंच. हा हो हो चालेल, येऊ का. हो हो. मालकीन हा? बाई जेवण करू का आम्ही? हा जेवण करा लवकर उरका. तुम्हाला मी घेऊन जाते. तुम्हाला जे आवडतं ते घ्या पटापटा. समजलं का. साड्या वगैरे घे जरा. बर बर तुम्हीच घेणार आहे तुमच्या पसंती. हा चल. मला पायथ्याला शर्टच घ्या बर का. बर बर हा जा जेवून घ्या. चांगलं झालं बरं का यांचं. मी तर लय खुश आहे. बिचारी लय चांगली होती, तिला चांगला जोडीदार भेटला. मला लय आनंद झाले हात. अगं चांगलं झालं, आपल्याला एक चांगलं कामाचं जोडपं भेटलं. आता आपण एक म्हैस पण घेऊ तुझ्यासारखी. काय माझ्यासारखी माझ्यासारखी कशा येतो तुम्ही. अगं चेष्टा करत होतो. चल चला जेवण बनवते, भूक लागली.